आपल्या समोर अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे ज्याप्रमाणे नियमावली घातलेले त्या पद्धतीने बुवा मला काय बोललेले नाही, पण प्रबोधन म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आम्ही तुमचं देणं लागतो बुवा म्हटल्यानंतर, आणि 100% मी त्यांच्यासारखंच या ठिकाणी 100% तुमचं मनोरंजन पण करण्याचा प्रयत्न करणार. कारण एकदम डबल बारी म्हटल्यानंतर थोडासा मनोरंजन पण हवा आणि त्या मनोरंजन करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार. आणि अतिशय सुंदर बुवा. आणि मी तुम्ही म्हटलंच ती पिक्चरची गाणी म्हणा माका कुत्रो चावलेलो नाही, आणि मी म्हणणार नाही प्रेमावर वरलं ग तुझं काय माका म्हणण्याची माझे कॅस गेले आता कसली प्रेमावर वरलं होय ना. बाकी सदुर भारी आहे की नाही उडवतय आता थोडासा उडवूचा लागणार बाबा तुमच्यासाठी. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का. कलियुग आहे आणि या कलियुगात काय होईल हे सांगता येत नाही. कारण आता दोन्ही बुवांनी पहिल्या नोटेशन भजन आणि रूपाच्या अभंगापर्यंत जसे बुवा चालले त्या पद्धतीतच मी चाललो. कारण अजिबात इकडे तिकडे काय न बोलता फक्त त्या उंदरांचा एवढ्यासाठीच बोलले की बुवांका बोलू काहीतरी पॉईंट हवं, आणि म्हणून मी फक्त म्हसवीच्या मागे उंदरांची टोळी मिळाली त्याच्यावरनं म्हटलं बुवांका बोलाक मिळाल, आणि त्याच्यावरनं बुवा बोलले. एक डबल बारीची एक थेरी असतात एवढंच बोलले. बाकी बुवांप्रमाणेच मी सुद्धा भजन केलं. बुवांनी सुद्धा 8 मात्रेमध्ये नोटेशन घेतलं होतं, मी सुद्धा 15 मात्रेमध्येच नोटेशन घेतलं होतं. रूपाचा अभंग सुद्धा मी सुवाताल धुमाळी अशा याच्यात घेतलं होतं. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की चांगल्या किंमत रवलेली नाया, आज फाटक्या किंमत वाढली. चांगली पॅन्ट घेऊन गेलास तरी 1000 रुपये किंमत आहे, आणि फाटलेली भोपरावर 2 भोका पडलेली घेऊन गेलास तर तिची 2000 रुपये किंमत आहे. ती परिस्थिती आज मका आहे.
कलियुगात काय होत या सांगता येत नाही. बुवांप्रमाणेच मी सुद्धा भजन केलं होतं, पण तो 1000 ते 1500च्या घरात गेलो. मी सेम भजन केले, मी काय आणखी वेगळा करू नव्हते, पण मी 300 रुपयावरच आहे. एका खरा कलियुग म्हणतात, बरोबर ना. कलियुग आणखी वेगळा नाही, एका खरा कलियुग म्हणतात. कारण पूर्वीचं एखादं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची. कशासाठी? तर बाकीची मुलं असतील, अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून येलो, बरोबर ना. पण आज जेवढा फाटक्या असतात तेवढी तिची किंमत जास्त. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी जेव्हा घोळक्याने येतात ना, तेव्हा असं वाटतं बॉम्ब स्फोटात नाही इली आहेत की काय. कपड्यांची चाळण झालेली, कोणाच्या पाठीर भोका, कोणाची ढोपरा फुटलेली, हातांची चिंतका झालेली. म्हणजे आज फाटलेल्याची किंमत. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, बरोबर ना. मगाशी बुवांनी सांगितले, चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, काशीराम परब बुवा, वामन खोपकर बुवा यांनी जी भजनं केली ते आताच्या बुवां करूच शकत नाही. म्हणून त्या बुवांची स्मारकं झाली, बरोबर ना. त्या बुवांची स्मारकं झाली कारण त्या बुवांनी तशी भजनं केली होती. नाथपुळा, गणपतीपुळा. पूर्वीचं काळच बुवा तसं होतं, कारण पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, सह्याद्री चॅनल एकच. रामायण लागलेला असायचा, अँटेना काहीतरी आंब्यावर लावलेली असा, अँटेना आंब्यावर लावलेली असा. एका दरवाज्यावर ठेवीत, एका आंब्यावर चढवीत, अँटेना फिरू. आणि तो दरवाज्यावर तो सांगायचो, हे राम दिसता, सीता दिसत नाही, मुंगळे वाढले, जरा तिकडे फिरव. तो आंब्यावर चढान गरा गरा फिरवी अँटेना, आणि ती फिरवीपर्यंत इकडे रामायण संपा. पण त्या सरळ दिसे ना, मुंगळे घावगाव घावगाव. ही परिस्थिती होती. सह्याद्री चॅनलवर एक महिला यायची आणि रोज बातमी द्यायची, आजचं वातावरण खूप छान आहे. बघितलं असतं टीव्ही तशी वर खाली हालत असा, तरी पण ती सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. ह्या माका या गोष्टीतनं सांगूचा. कारण पूर्वीच्या काळी नाटकं बसवायचे आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करीत. आता बुवान सांगितलं म्हणून मुद्दाम सांगतं. पूर्वीच्या काळी नाटकं बसवायचे, स्त्रीची भूमिका पुरुषच करीत. सीता वगैरे पळून आणल्यानंतर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून तरी करतील काय, पुरुषच असतील, पुरुषच असत. आणि नाटकात बुवा अशी ठेचण्याची बंदूक द्यायची आणि पेट भरीनच आतमध्ये, बार भरायचे नाही. ॲटॉम बॉम्ब वाल्या स्टेजच्या पाठी ठेवीत, ॲटॉम बॉम्ब वाल्या, आणि झाला की विलनने पडायचा. घाबरलाच काय हो, तोंडान ठॉ केलं. या खरा नाही, मगाचे तिकडे लावला नाही ते म्हटलं टाकल्या येता की काय भूस, वर गेले की टॉपकन खाली पडत. बरेच जण तर कडचे गडग्यावरचे दागावले, दोघे चौघे. वर गेलेल्या बारांची गॅरंटी नाही ना. त्यांचं मोबाईलमध्ये आता ते चॅटिंग चालू आहे. आता त्यांनी चॅटिंग केल्यावर पोरग्याने केल्याने तर त्यांचा दोष आहे का? हो, व्हॅलेंटाईन. भारी भारी काय बोललास तुम्ही. नादखुळा गणपतीपुळा, भारी बोललास टायमिंगमध्ये. तर अशी नाटकं. आणि हिरोच्या हातात बंदूक द्यायची, ॲटॉम बॉम्ब वाल्या ठॉ झाला की विलन डाकू खाली पडायचो. लोकांका वाटायचं की हिरोन बंदुकीचो बार घातला ना, पण सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची, स्टेजच्या मागे असा त्याची. आणि असाच नाटक लागलेला, हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा बोंबाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटेना आणि व्हिलन काय मरेना. त्याच्यापेक्षा तो व्हिलन डाकू होतो तो मेल्यात जमा झालो, कारण त्याला वाक्य नाही होता. कधी ठॉ होता आणि कधी मरत, पण ठॉ होत नाही तोपर्यंत मरणार कसो. आणि तिकडे ठॉ होत नाही तो सर यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला ॲटॉम बॉम्ब आल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो, माचीस दिलेली शेळेली. आणि तो कांदा वडी तेवढा फुकट जा. तो कांदा वडी हो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो.
तो कांडावडी हो, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं आजच्या दिवस ते का चाकवान मार. माचीस बोललो शेळेली. तो हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. मग त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकलं आणि त्या पुस्तकात नव्हतं नाटकाच्या. अरे ए आज मी तुला या बंदुकेनेच मारणार होतो पण आज गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकीने नाही मारित. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक. अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकला ना तो चाकवाचा बार होता. ते म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. पण आज विज्ञान असून समाधान नाही. ह्या गोष्टीतनं मुका बुवा ह्या सांगूचा असाही सांगता येईल असता. मी तुमका काय बोललोय तुमका न बोलता आता मी या लोकांचं मनोरंजन करून आहे ना जाणार आहे बरोबर. बाकी बरा आहे हो उडवते म्हणजे बरा म्हटले म्हणून का उडवू ना झाला की हो आय लव्ह यू म्हणायचं. हो प्रेमा पाखरा कांडा लागली त्या पाखरा का नियम लिहिलेले ती पाखरा नको आणि कबुतरा नको. आमचं आपलं राम इकडे बघा थोडे आणि वरती सांगतात तेवढा उपट करा. थोडे दिवस म्हणतात थांबा मग आम्ही उता तसा करूया असं बोलले ते तेवढा कट करा नाही तर त्याच्याला मीटिंग लागत पुन्हा. उगत माझ्या मित्राला केस बीस घातला नाही तर माका मराक जाऊ काय. हो बाकी बुवा जबरदस्त नादपुळा. तुम्ही तर सांगितलं मशवेत उंदीर भेटले पण स्टेजवर सुद्धा उंदीर म्हणजे माका तुम्ही उंदीर म्हटलाच अस्पष्टपणे. होय मी सांगते तुमका कारण मी उंदरा एवढंच आहे म्हणून म्हटलं त्याच्यात माका काही एक राग नाही. पण कोणाच्या बुवा उंचीवर कुणाच्या दिसण्यावर किंवा कुणाच्या टकल्यावर काय अवलंबून नसतं बुवा. प्रत्येक माणसाच्या कर्तृत्वावर सगळं अवलंबून असतं बुवा. ज्यावेळी सचिन तेंडुलकर ग्राउंडवर उतरले त्यावेळी अक्रमका असा वाटला अरे हे एवढंसं काय करणारा. पण अक्रमका चोपटावून काढला ना झोडपला सचिनने. तेव्हा अक्रमका समजला की सचिन तेंडुलकर म्हणजे कायची बरोबर ना. तर कोणाच्या उंचीवर कारण केस वाढवून बुवा देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. ओके बाकी बरा आहे ना. या मोबाईलनेच वाट लावलेली आहे होय. सगळे एकदम सांगूया फक्त नावा लक्षात ठेव. तू घेत रहा लेवल हो करूया होय. नावा लिहून ठेव. फरमाईश पण लिहिलेले पैसे सांगते मी. या मोबाईलनेच वाट लावला नाव. ही मोबाईल चांगली गोष्ट पण त्या मोबाईलमुळे नाती कमी झाली नाती आणि इतकं अतिरेक झालो. वाईट गोष्ट नाही चांगली गोष्ट आहे ती पण त्याचं इतकं अतिरेक करतात की बाथरूम मध्ये गेले तरी मोबाईल घेऊन जातात आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू. अरे तू काय करू केलं नाही काय विचारतेस काय पाठवू म्हणून. म्हणजे इतकं अतिरेक हो. रात्रीचे 2 वाजता सुद्धा काय काय पोरगे भजनांग जातो म्हणून सांगतात घरी सांगतात आम्ही खै रे भजना आणि रेंजमध्ये येऊन त्यांची चॅटिंग चालू असतं. रात्रीचे 2 वाजता सुद्धा चॅटिंग त्यांची चालू. तो पोरग्या विचारणार काय गो झोपलं ते का मानूचा लागत तर जागे चादरीत गुंडाळलेला रिप्लाय देता होय झोपलंय मम्मीने पप्पाच्या मध्ये होय. मग त्या विचारता किती अरे तू येतं इकडे येत असलंस तर म्हशींच्या वाड्यात ना येऊ नको. एक मज गोळा आकली ते त्यांना पाय सरकलो तर तोंड फुटून मरशी फुडल्या दारानी. म्हणजे ही परिस्थिती आज बुवानी मगाशी सांगितलं की महिला वर्ग आणि जे मुली या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत त्यांनी खरोखरच म्हणजे बाकी तुम्ही फॅशन करा सगळं काही करा कारण कालाय तस्मै नमा. काळानुसार बदललंच पाहिजे कारण पूर्वीच्या काळी कुंकू होतं
पूर्वीच्या काळी कुंकू होतं, जेवढा मोठा कुंकू असत तेवढा नवऱ्याचं आयुष्य जास्त म्हणायचे. पण आता काळानुसार बदल, कुंकू गेला आता टिकली येईल. मनात वाटत तेव्हा नवऱ्यात काढलो की भिंतीत चिकटवून ठेवली. मग तो गम चांगलो असेपर्यंत चिकाटलेलो असता. मग मरता खाली पडान तोंड बिन फुटत. काळा आहे तस्मै नमः. काळानुसार बदललंच पाहिजे. पण बिचारे भिंतीत चिकाटलेले असतात ते नशीबवान. काय काय जण बाथरूम मंग चिकाटलेले असतात महिनोभर वास काहीच असतं. मग कंटाळले की बाहेर येत नाही, भुतूरच जीव देऊन मरतात मग बाथरूमात. काळानुसार बदल आणि बदललंच पाहिजे. या सगळा बदला. पण ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची, ही प्रत्येक महिला आणि पुरुषांनी लक्षात ठेवा. कारण ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे, बरोबर ना. बाकी पॅशन करा. कारण काय वेळा कसा होता, लग्न झालेले जे नवरा आणि नवरी असतात ना, तेव्हा नवरी जीन्सची पॅन्ट घालून पाहुण्यांकडे नमस्कार करू, तेव्हा पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी काही भरायची. मग सांगतात बाहेर रुमाल आणलं असलंच तर दे आणि 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे ही फॅशन करूची. तर बुवानी मग अशी सांगितलं नाही, 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजे. आणि तो सगळ्यांच्या पुढेच राहणार लाईनीत. तो सत्यनारायणाचा दर्शन घेऊ वाकलो की पाठ्यांका दर्शन घेण्याची काही गरज, आपोआप दर्शन होतं. काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खय टाकूचे तेच कळत नाही. कॉईन बॉक्स उघडे, फॅशन. तीच पॅन्ट घालून काय जण जेवणाचे पंक्ती वाढू. तू तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विचारतात. ते म्हणतात नको बाबा, तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेच्या आड हो. ही फॅशन. आता थोडा भजन रसिकांका वाटला असत की आम्ही डबल बारी केला होय ना, थोडे हसले ना, ते एकदम शांत झाला होता बुवा. आणि म्हणून मग काय थोडा ट्रॅक बदलूचो लागलो. बाकी मी वाईट काय अजिबात सांगणार नाही. ओके, मी तुम्ही म्हटलास तशीच गाणी मी सुद्धा म्हणणार आहे. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा नी बघून जावा, प्रसन्न होतं ना मन. तुम्ही येऊन बघा नी बघून जावा, प्रसन्न होतं ना मन. स्वर्गापेक्षा
या ठिकाणी मी बुवांची आठवण करून देणार आहे. तुम्ही पंचरत्नांची आठवण करून दिली, मी बुवा माझ्या सिंधू रत्नांची आठवण करून देण्याचा प्रयत्न करणार. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा अशी रत्न होती. पहिले म्हणजे बुवा माझे गुरुवर्य जयराम घाडीगावकर बुवा, ते काय म्हणायचे, 100 वर्षाचा आकडा मानवाने कसा गाठिला, 100 वर्षाचा आकडा मानवाने कसा गाठिला, पिकांची वर्ष घेऊन मानव पृथ्वीवर ठाकला. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी.
मंदिरात, आरती मंदिरात, साधना मंदिरात, आराधना मंदिरात, अर्चना मंदिरात, म्हणजे महिला वर्गांसाठी जागा मंदिरात बघा. आणि मंदिरात जागा आमच्यासाठी एकच, घंटा ताण करायची. कारण त्यांना टेन्शन इतक्या नाही या महिला वर्गांसाठी. व्हॅलेंटाईन डे, सगळे डे साजरे करा, पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. कारण वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. सह्याद्रीच्या शिरावरी भगवा विजयाचा रोमिला, मावळच्या व्यानं गंधी मी काव्यानं किमियाने आली केली, मावळच्या व्यानं गंधी मी काव्यानं किमियाने आली केली. कारण महाराजांची कीर्ती भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकार, सारेरीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठल्या म्हणाला, महिला उंगात शिवाजी को, आणि त्यानं हिरा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. तिचा चालता चढू सैतान, अंगी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापे सरसळ. वाटेत भेटेल त्याला चिरगीत खानाची सेना निघाली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली, दोन कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी 72, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी 72, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असं वाघिणीचा तो सावा, असा वाघिणीचा तो छावा, कधी मला कसा ठेचावा, तो त्यात कधी मी गावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हसून म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले, त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा पुतळा बाहेर काढला. कारण तलवारीचा
टेन्शनमध्ये अरे बोललो कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य मिळालंय. संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण ते कधीच कुणी न वाजवलेला वाद्य मिळालं नाही. आणि असोच एका पारावर येऊन बसलो आणि मित्र येऊन विचारता रे तुझा काय झालं रे एवढ्या टेन्शनमध्ये कशा. तर तो बोललो अरे उद्या बायकोचं वाढदिवस आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. खय मिळात रे. तो मित्र म्हणता काय टेन्शन घेऊ नको अरे या वाद्य आमच्या गावातच हा बस गाडीवर. आणि कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतल्या आणि त्याला सांगितलं या बघ वाद्य. तू म्हणता रे या वाद्य कसा होईल. तू बस बोललो गाडीवर आणि निलांत ते का पुढे असो आणि एका आंब्यावर जुनाट झालेला म्हाव होता. ता काढला आणि त्या मडक्यात भरला वरनं फडक्यानं बांधून घेतला आणि त्याला असं हलवून दाखवला. मडक्या हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम. तो बोललो जबरदस्त वाद्य रे कधीच कुणी न वाजवलेलं. हलवला की गुमगुम गुमगुम. बायको बोललो खुशच होय. मडक्यात वाद्य घेतला आणि घरी गेलो आणि बायकोक सांगितलं ह्या की वाद्य. ती म्हणता हो ह्या वाद्य मडक्या घेऊन दिला या वाद्य. बोललो बघ जरा हलवून. तिने हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम गुमगुम. ती खुशच झाली. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींचा फोन उद्या वाढदिवसाला गायनाचा कार्यक्रम करू सगळ्यांनी ताबडतोब वेळ काढू नको या. सगळे मैत्रिणी येते आणि एका रूम मध्ये गायनाचा कार्यक्रम करूचो ठरवला. आणि सगळे पुरुष मंडळी होते त्यांना सांगितलं आणि तुम्ही बाहेर जा कारण तुमच्या समोर आम्हाला गायन करायला लाज वाटते. सगळे बिचारे बाहेर गेले पण एक 7:45 वालो घेणार होतो त्याचा डोक्या फिरला. आमका बोललो ही बाहेर काढतात म्हणजे काय. तो घरी गेलो आणि गुलाब घेऊन येलो आणि ती जी गायन करीत होती ते तो बाहेरला कडी लावून घेतला आणि गुलाब लावला नंतर करा गायन आतमध्ये. आणि गायनाचा कार्यक्रम चालू झालो. पहिल्या एका मैत्रिणीने तिच्या आलाप मारूक सुरुवात केलं. त्याबरोबर दुसरीने त्याला वाद्य हलवलं गुमगुम 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 गुमगुम. एक मैत्रीण होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाली होती. अरे बोललो हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं हे आपण जर उघडून गायन केलं तर किती मजा येईल ना. म्हणून तर वरचा बांधलेला कापड होतो तो उघडला नाही. आणि दुसऱ्या मैत्रिणीने आलाप मारून सुरुवात केला आणि दुसऱ्यांदा वाद्य हलवलं. वाद्य जुनाट झालेला वाटच बघित होता. हलवल्याबरोबर वाद्य बाहेर. आलाप वेगळं आय 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 आय. पारावरचे म्हणतात बहुतेक कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळाने कोरस मंडळी सुद्धा आय 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 आय. पारावरचे म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देऊ नवऱ्याक गेली तेव्हा नवरो म्हणतं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतात तुम्ही वाद्य आणलास ना तिने सुजवला ना. म्हणजे नको त्या गोष्टीचं हट्ट. बरोबर हट्ट करा फक्त जी गोष्ट आपल्या शक्य नाही त्या नको त्या गोष्टीचं हट्ट करू नको. ह्याच मका या गोष्टीतनं सांगायचा होता. आणि आई वडिलांची सेवा करा कारण त्यांना कधी दुःखी ठेवू नको. लोकेबो आणि मी या ठिकाणी तुमच्या या रामेश्वराच्या मंदिराच्या समोर येऊन भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसतो तर आम्ही दोन्ही बुवा इथे येऊन भजन करू शकलो नसतो. त्या माऊलीचे उपकार. कारण आई ती आई असते तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात. पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही हो. बाप एकाच वेळी रडतो. ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते ना त्यावेळी कोणतरी बापाच्या कानात येऊन सांगतो अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे मुलगा चांगला आहे. असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा. त्यांना कधी दुःखी ठेवू नका. कारण ही जुनी माणसं इकडे बसलेली आहेत ना महिला वर्ग इतकी रडली आहेत ती. नुसतं गाणं लागलं की रडार
4-5 जण धरू कासत हा 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 कनरड सासरलाई की रडा र दातकडे बसत कांदे लावी इतकी रडायची. कारण त्या माणसांका जाणीव होती, जुन्या माणसांका आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं याची जाणीव त्या जुन्या माणसांका होती. पण आत्ताच्या पोरग्यान ती जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लग्न झाला की गाडीत जाऊन बसता, पापा टाटा पूजे दिवशी भेटता. परिस्थिती बदलली हो. सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी. पण ह्या कडव्या चालू झाला की हो 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 कनरड. पाठवणीची घटिकाली गंगा यमुना अश्रुधारी. पाठवणीची घटिकाली गंगा यमुना अश्रुधारी. राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभे ही जोडी नेसली माहेरची साडी. पण आता काय काय ज्येष्ठ नागरिक होईत इलेत पण त्यांची लग्नच होत नाही. ते का आमचो इलाज नाही, ते काय करणार. आणि बिचारांचो त्यांचो पण इलाज नाही. त्यांना भजनानी नाटकाशिवाय पर्यायच राहू नाही. घरी राहून तरी काय करतील ते खय रे भजना. त्यांच्यासाठी हे आपला गाणं म्हणजे त्यांना समाधान वाटतात. दोन जीवांचे भावे मिलन मंगलया शुभ दिनी साहले मंगल शुभ दिनी साहले मंगल शुभ दिनी साहले मंगल शुभ दिनी. अजिबात बोलणार नाही म्हणून मी आता बोलायला घेते. गजर चालू केले की डायरेक्ट मी नॉनस्टॉप म्हणजे बोलणारच नाही. मगाशी फरमाईश होती. निलेश नितेश निलमताई सोबतीला लाभले नारायण नाव जणू चहू बाजू गाजले चहू बाजू गाजले. कोकणच्या विकासाला दादा पुढे धावले कोकणच्या विकासाला दादा पुढे धावले कोकणच्या विकासाला दादा पुढे धावले. जनाना तुझी सावली जगताची तू माय माऊली. भक्त जनाना तुझी सावली कृपादायिनी आई भवानी कलियुगी धावून येई.
धर्माची महती फॅशन करती नको नको ती कलियुगी या फिरली आई भल्या भल्यांची मती दीप लावून जगी समजावून तू सांग व्यसनाच्या आहारी करून जाती नाही राहिलं भान कसं जगावं कलियुगी या आमुच्या माय पित्यानं जागाई मुक्ताई जनाबाई कलियुगाची काय सांगू व्यथा तूच जाण हे सार आई बहीण माय बाप नाही राहिलं नात मोल मजुरी धडपड सारी चालविण्या संसार कवणारा भुकाराईला बाकी झाले सावकार माय भवानी धावून ये ग माय भवानी धावून ये ग तुझ विण नाही आम्हाधार तुझ विण नाही आम्हाधार संदीप विनवी तुला गाई धावून ये दुर्गाई आई भवानी कलियुगी धावून गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला चंद्रभागेच्या काठी राव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी राव मांडला
चरणावरी सत्यनारायण दया सागरा मध्वर कृपा करी ठेवितो मस्तक चरणावरी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी